हॅलो स्टुडंट्स, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पार्ट 9 आणि आजचा आपला टॉपिक आहे एंडोक्राईन सिस्टीम. या अगोदरचं ह्यातला पहिला पार्ट मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. आता त्यातला पुढचा भाग आज आपण बघूयात. फर्स्ट आहे पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड इट गिव्स ऑफ फ्रॉम रूफ ऑफ डायन्सेफेलॉन अँड लोकेटेड बिटवीन टू सेरेब्रल हेमिस्फिअर. याचं लोकेशन अगोदर बघूयात आपण की दोन्ही सेरेब्रल हेमिस्फिअरच्या बरोबर मध्ये असतो तो. And it gives off from the roof of डायन्सेफेलॉन, म्हणजे डायन्सेफेलॉनच्या रूपमधून तो एक्सटेंड होतो. इथे एक्झॅक्टली त्याचं लोकेशन आहे आणि हा पुढं मोठा करून इथं दाखवलेला आहे. देन इट सेन्सिटिव्ह टू बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईट. बायोकेमिकल जे काही सिग्नल्स आहेत लाईटचे त्याला तो सेन्सिटिव्ह आहे, रिस्पॉन्ड करतं. इट सिक्रेट्स हार्मोन कॉल्ड मेलेटोनिन. Melatonin also called as sleeping hormone and derived from tryptophan and play important role in biological clock. आता इम्पॉर्टंट रोल इन बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे काय, तर आपल्या बॉडीचं एक बायोलॉजिकल क्लॉक असतं. म्हणजे आपण काय करतो तर 24 आवर्सचं बायोलॉजिकल क्लॉक फॉलो करतो. म्हणजे संध्याकाळ रात्र झाली लाईट सेन्सिटिव्ह. इथं काय म्हटलं गेलं आहे की बायोकेमिकल सिग्नल्स ऑफ लाईटला सेन्सिटिव्ह आहे. याचं मिनिंग काय, तर दिवस म्हणजे रात्र झाली, अंधार पडला की आपल्या बॉडीचे एक तयार होतं की आता झोपायचं आहे. ओके, आणि सकाळी दिवस म्हणजे उजेड झाला की आपल्याला उठायचं. हे आपलं एक बायोलॉजिकल क्लॉक बॉडीचं तयार झालेलं आहे. आणि हे कशामुळं तर मेलेटोनिनमुळं. म्हणजे ह्या रोल जे काही बायोलॉजिकल क्लॉक आहे त्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे हा मेलेटोनिनचा. इट ऑल्सो इन्फ्लुएन्स बॉडी टेम्परेचर, देन मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्टिव्ह सायकल. Then second gland, thyroid gland. It is largest endocrine gland, bilobed and in front of trachea and below larynx. Its location in front of trachea and below larynx. Bilobed, हा एक लोब असेल आणि इकडे एक लोब असेल. Then these lobes connected by isthmus, richly supplied with blood vessels. This lobes is composed of rounded follicle. म्हणजे ह्या लोब्समध्ये असे राउंडेड फॉलिकल्स असतात. अँड दिस हेल्ड विथ इंटरफॉलिक्युलर कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड स्ट्रोमा. ह्या दोन्हीमध्ये ह्या फॉलिकल्सच्या मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. अँड स्ट्रोमा कंटेन्स ब्लड कॅपिलरीज अँड स्मॉल ग्रुप ऑफ पॅराफॉलिक्युलर सेल्स, दॅट इज सी सेल्स. म्हणजे हे फॉलिकल्स झाले हे, आणि याच्यामध्ये असणार आहे ब्लड म्हणजे स्ट्रोमा कनेक्टिव्ह टिश्यू, आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या अजून सेल्स असते त्याला पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल्स असं म्हटलं जातं. थायरॉइड फॉलिकल कंपोज्ड ऑफ क्युबायडल एपिथेलियम. जे फॉलिकल्स आहेत तिथं हे सगळे क्युबायडल एपिथेलियमपासून बनलेले आहेत. अँड दिस रेस्टिंग ऑन बेसमेंट मेम्ब्रेन अँड फिल्ड विथ जिलेटिनस कोलाइड. याच्यामध्ये जिलेटिनस कोलाइड असतो. सबस्टन्स जो असतो तो कसा असतो, कोलायडल फॉर्ममध्ये आणि जिलेटिनस असतो. देन हार्मोन सिक्रेटेड बाय फॉलिक्युलर सेल्स आर थायरॉक्झिन. फॉलिक्युलर सेल्स हार्मोन सिक्रेट करतात त्याला थायरॉक्झिन असं म्हटलं जातं. और टेट्रा आयोडोथायरोनिन और T4 अँड ट्राय आयोडोथायरोनिन, दॅट इज T3. म्हणजे मेन कुठले T4 अँड T3. थायरॉक्झिन सिंथसाइज्ड बाय अटॅचिंग आयोडीन टू टायरोसिन. म्हणजे टायरोसिनला आयोडीन अटॅच झाल्यानंतर थायरॉक्झिन तयार होतं आणि हे एन्झायमेटिक रिॲक्शन आहे. टायरोसिन बाइंड टू आयोडीन टू डाय आयोडोथायरोनिन T2. T1 and T2 bind end to end and further metabolized to prepare T3 and T4. T1 आणि T2 हे एकमेकाला एंड टू एंड बाइंड होतात आणि पुढे जाऊन त्यांचं मेटाबॉलिझम होऊन T3 आणि T4 तयार होतात. यामध्ये परत T3 also secreted in small quantity. T3 म्हणजेच काय, ट्राय आयोडोथायरोनिन. हा स्मॉल क्वांटिटीमध्ये सिक्रेट होतो अँड इट इज फिजिओलॉजिकली मोर ॲक्टिव्ह. थायरॉइड ग्लँड स्टोअर्स इट्स हार्मोन्स. T3 and T4 hormones stored before secretion and regulated by thyrotropin of pituitary gland. जे आपण पिट्युटरी ग्लँड लास्ट टाइम बघितलं होतं तर त्यामध्ये थायरोट्रॉपिन आहे ते ह्या T3 आणि T4ला रेग्युलेट करण्याचं काम करतं.
कारण सिक्रेशन होण्या अगोदर हे स्टोअर केले जातात आणि नंतर त्याचं रेग्युलेशन करतं थायरोट्रोपिन फ्रॉम पिट्युटरी ग्लँड बाय निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम. आता थायरॉक्सिनचे फंक्शन बघूयात आपण. थायरॉक्सिन रेग्युलेट द बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ बॉडी. बॉडीचं मेटाबॉलिझम रेग्युलेट करण्याचं काम करतं बाय स्टिम्युलेटिंग प्रोटीन सिंथेसिस अँड प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू. हेल्प इन थर्मोरेग्युलेशन. थर्मोरेग्युलेशन बाय इन्क्रीजिंग हीट प्रोडक्शन. आता थर्मोरेग्युलेशन किंवा ह्या ज्या काही टर्म आहेत, मेटाबॉलिझम असेल, थर्मोरेग्युलेशनमध्ये आपण ज्या त्यावेळी डिस्कस केलेलेच आहेत. पण जरी तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही त्याचं मिनिंग बघून मग इथं येऊ शकता, कारण प्रत्येक वेळी त्याचे मिनिंग सांगणं आपल्याला पॉसिबल नाही आहे. इन्क्रीज ॲक्शन ऑफ न्यूरोट्रान्समीटर ॲड्रिनॅलिन अँड नॉरॲड्रिनॅलिन. म्हणजे थायरॉक्सिन एकतर प्रोटीन सिंथेसिसला स्टिम्युलेट करून ग्रोथला प्रमोट करतं, प्लस थर्मोरेग्युलेशन करतं बॉडीचं बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर, प्लस न्यूरोट्रान्समीटरची ॲक्शन इन्क्रीज करतं ॲड्रिनॅलिन नॉरॲड्रिनॅलिनची. देन सपोर्ट द प्रोसेस ऑफ RBC प्रोडक्शन. RBCचं जे काही प्रोडक्शन होतं त्याला सपोर्ट करण्याचं काम करतं, प्लस मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट अँड वॉटरचं जे काही बॉडीमध्ये बॅलन्सिंग आहे करण्यासाठी ते मेंटेन करण्याचं कामसुद्धा थायरॉक्सिन करतं. इट रेग्युलेट्स रिप्रोडक्टिव्ह सायकल इन फिमेल्स. जर थायरॉक्सिनचं हे क्वांटिटी जर कमी जास्त झाली तर इट अफेक्ट्स ऑन रिप्रोडक्टिव्ह सायकल ऑफ फिमेल. देन पॅराफॉलिक्युलर सेल्स और सी सेल्स प्रोड्यूस कॅल्सिटोनिन हार्मोन. जे आपण बघितलं की ज्या सी सेल्स असतात स्ट्रोमामध्ये तर त्या काय करतात, कॅल्सिटोनिन हार्मोन प्रोड्यूस करण्याचं काम करतात. आणि ह्या कॅल्सिटोनिनचं काम काय, टू रेग्युलेट द कॅल्शियम मेटाबॉलिझम. म्हणजे कॅल्शियम मेटाबॉलिझम करण्याचं काम कोण करतं तर कॅल्सिटोनिन. आणि कॅल्सिटोनिनला प्रोड्यूस करण्याचं काम करतं कोण, सी सेल्स और पॅराफॉलिक्युलर सेल्स. देन देर आर सम डिसऑर्डर्स रिलेटेड टू थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड काही डिसऑर्डर आहेत. मग ह्या एक तर असतील की थायरॉइड हार्मोनची लेवल इन्क्रीज झाल्यानंतर काही डिसऑर्डर आहेत आणि डिक्रीज झाल्यानंतर काही डिसऑर्डर आहेत. म्हणजे एंड पॉईंट काय असणार आहे की तो जो ते हार्मोन आहे ते एकदम व्यवस्थित नॉर्मल रेंजमध्ये पाहिजे. म्हणजे जास्त पण होऊन चालणार नाही आणि कमी पण होऊन चालणार नाही. समजा जर त्याचं क्वांटिटी जर जास्त झाली असेल सिक्रेशन तर तिथं काय होणार आहे, हायपर थायरॉइडिझम. इट इज कॉज्ड बाय इन्क्रीज इन लेवल ऑफ थायरॉइड हार्मोन. इन्क्रीज मेटाबॉलिक रेट. कारण थायरॉइड हार्मोनचं फंक्शन काय तर मेटाबॉलिझम रेग्युलेट करणं. जर जास्त थायरॉक्सिन असेल तर मेटाबॉलिक रेट ऑब्वियसली काय होणार आहे, इन्क्रीज होणार. देन सेन्सिटिव्हिटी, स्वेटिंग, फ्लशिंग, रॅपिड रेस्पिरेशन, देन बल्जिंग ऑफ आयबॉल्स and affect the various physiological activities. ज्या काही फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्यावर सुद्धा काय होतं, त्याचा इफेक्ट होतो. हे झालेलं आहे की थायरॉक्सिनचे सगळे म्हणजे जर थायरॉक्सिन इन्क्रीज झालं, त्याची लेवल जर इन्क्रीज झाली तर काय काय होतं हे लिहिलेलं आहे. त्यानंतर बल्जिंग ऑफ आईज म्हणजे इथे एक पुढं आहे अशा प्रकारे बल्जिंग ऑफ आईज. देन ह्यामध्ये एक डिसीज आहे ग्रेव्स डिसीज और एक्झोथॅल्मिक गॉइटर. हायपरथायरॉइडिझम इन ॲडल्ट्स. जर ॲडल्टमध्ये हायपरथायरॉइडिझम असेल तर प्रोट्रुडिंग आयबॉल्स, इन्क्रीज BMR मीन्स बॉडी मेटाबॉलिक रेट. त्यानंतर वेट लॉस, इन्क्रीज इन हार्ट रेट, हार्ट रेटमध्ये इन्क्रीज होईल, BP इन्क्रीज होईल. देन हायर बॉडी टेम्परेचर, नर्वसनेस, इरिटॅबिलिटी, चिडचिडेपणा वाढेल. त्यानंतर ट्रिमर ऑफ फिंगर्स, बल्जिंग ऑफ आयबॉल्स जे आपण बघितलं तर हे सगळं असणार आहे ग्रेव्स डिसीजमध्ये. जर हायपरथायरॉइडिझम असेल, थायरॉइड हार्मोनचं सिक्रेशन जर वाढलं तर. आणि जर हायपोथायरॉइडिझम असेल, हायपोथायरॉइडिझम म्हणजे सिक्रेशन त्याचा कमी होणार आहे. इट कॉज बाय द डिफिशियन्सी ऑफ थायरॉइड हार्मोन और रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड जर रिमूव्ह केली तर तिथं काय होणार आहे तर डिफिशियन्सी होईल. अँड रिमूव्हल ऑफ थायरॉइड ग्लँडला थायरॉइडेक्टोमी असं म्हटलं जातं. थायरॉइड ग्लँड रिमूव्ह केल्यानंतर तिथं तर डिफिशियन्सी असणार आहे. तर यामध्ये पहिला आहे तो क्रिटिनिझम. हायपोसिक्रेशन इन इन्फंट्स मध्ये नुकतेच जन्माला आलेले जे मुलं असतात त्याच्यामध्ये लीड्स टू
क्रिटिनिझम. रिड्युस्ड BMR बॉडी मेटाबॉलिक रेट कमी होणार, लो ऑक्सिडेशन होणार. देन शॉर्ट स्टेचर म्हणजे त्यांचे जे काय बॉडीचं स्टेचर आहे ते म्हणजे लहान होणार, इथं ग्रोथ होणार नाही प्रॉपर. देन बिकॉज स्केलेटन फेल्स टू ग्रो, आता स्केलेटन प्रॉपरली ग्रो होणार नाही, त्यामुळे त्यांच्या बॉडीचं जे स्ट्रक्चर आहे ते प्रॉपरली फॉर्म होणार नाही, शॉर्ट होणार ॲक्च्युली. देन स्टंटेड फिजिकल ग्रोथ कमी होईल. डिलेड प्युबर्टीचे जे काही एज आहे प्युबर्टीचं ते पुढं त्यांचं थोडं जादा होणार, म्हणजे वेळानं हे होईल. देन मेंटली रिटार्डेड, मेंटल जी काही डेव्हलपमेंट आहे ती पुरेशी होणार नाही. ड्राय स्किन असेल, थिक टंग असेल. प्रोलॉंग्ड न्यूओनॅटल जॉन्डिस म्हणजे हा जास्त वेळासाठी राहील. त्यानंतर लिथर्जी अँड कॉन्स्टिपेशन. देन ट्रीटमेंट अर्ली ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ थायरॉईड हार्मोन. ह्यामध्ये लगेचच म्हणजे हे एकदा डायग्नोज झाल्यानंतर लगेचच थायरॉईड हार्मोनचं जर ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर ही यावरती एक ट्रीटमेंट असू शकते. त्यानंतर सेकंड आहे मायरोइडेमा, डिफिशियन्सी ऑफ थायरॉईड हार्मोन इन ॲडल्ट्स. जे आपण अगोदरचा बघितला हा इन्फांट्समध्ये होता, आता असणार आहे तो ॲडल्ट्समध्ये. पेक्युलर थिकनिंग ऑफ अँड पफिनेस ऑफ स्किन, सबक्युटेनियस टिश्यू, पफिनेस असा येतो स्किनला. देन पेशंट लॅक अलर्टनेस अँड इंटेलिजन्स, त्यांच्यामध्ये पटकन एखाद्या गोष्टीबद्दलचा अलर्टनेस असणं किंवा इंटेलिजन्सची कमी होते आणि अलर्टनेस असत नाही. देन स्लो हार्ट रेट, लो BP, म्हणजे सतत असे त्यांच्यामध्ये पटकन ॲक्टिव्ह असे असणार नाहीत असे लोक. त्यानंतर लो बॉडी टेम्परेचर, रिटार्डेड सेक्स्युअल डेव्हलपमेंटसुद्धा कमी झालेली असेल. तर हे आपण बघितलं मगाशी बल्जिंगोपाईस. त्यानंतर असणार आहे सिम्पल गॉयटर, आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर विच इज एसेन्शियल फॉर सिंथेसिस ऑफ थायरॉईड हार्मोन. आपण जसं बघितलं की आयोडीन जर टायरोसिनला बाइंड झाला तर तिथं थायरॉईड हार्मोन तिथं तयार होतं. तर आयोडीनच नसेल, आयोडीन डिफिशियन्सी गॉयटर म्हटलं जातं, कारण तिथं आयोडीनची डिफिशियन्सी आहे. त्यामुळे तिथं काय होणार तर देअर इज डिक्रीज इन थायरॉईड सिंथेसिस ऑफ थायरॉईड हार्मोन. डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन डाएट कॉज एनलार्जमेंट ऑफ थायरॉईड ग्लँड, त्यामुळे थायरॉईड ग्लँडची साईज वाढते अँड लीड्स टू सिम्पल गॉयटर, अशा प्रकारे दिसतं ते. देन कॉमन इन हिली एरियाज, हा जो थायरॉईड ग्लँडचा डिसीज आहे तो इन हिली एरियाजमध्ये कॉमन आहे. ॲडिशन ऑफ आयोडीन टू टेबल सॉल्ट प्रिव्हेंट धिस डिसीज, आयोडीन जर रोजच्या जेवणामध्ये म्हणजे मीठ आहे तर त्या मिठामध्ये आयोडीनचे असेल तर ह्या डिसीजला आपण टाळू शकतो. देन साईज ऑफ थायरॉईड ग्लँड इन्क्रीज्ड फॉर टोटल आउटपुट ऑफ थायरॉक्सिन डिक्रीजेस, म्हणजे थायरॉईड ग्लँडची साईज काय होते इन्क्रीज झालेली असते, कारण फॉर जे काय थायरॉक्सिन डिक्रीज झाल्यामुळं. ओके. त्यानंतर पुढं असेल कॅल्सिटोनिन म्हणजे काय हे एक वेगळा पॉईंट आहे यामध्ये. इट्स सिक्रिटेड बाय सी सेल्स, इथं सी असं नाही पण पुढं सी सेल्स आहे ते करा, और पॅराफोलिक्युलर सेल्स. इट रेग्युलेट्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन ब्लड. त्याचं फंक्शन काय टू रेग्युलेट द कॅल्शियम अँड फॉस्फरस इन ब्लड. इट इज अंडर फीडबॅक मेकॅनिझम कंट्रोल ऑफ प्लाझ्मा. इट सिक्रिटेड व्हेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम रायजेस इन ब्लड. कॅल्शियम जेव्हा कॅल्शियम ब्लडमधलं कॉन्सन्ट्रेशन कॅल्शियमचं आहे इन्क्रीज होतं तेव्हा त्याचं सिक्रेशन होतं. इट लोअर्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन प्लाझ्मा by decreasing their release from bones and accelerating uptake of calcium and phosphorus by bones. तर ह्याचं मेकॅनिझम कसं चालतं, जर कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये वाढलं असेल तर तो काय करेल तर इट विल लोअर्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस इन प्लाझ्मा बाय डिक्रीजिंग देअर रिलीज फ्रॉम बोन्समधून त्याचं जे काही रिलीज होतं तर तो कमी करतो. त्याचं रिलीज म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲटोमॅटिक काय होतं कमी होतं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्लाझ्मामध्ये जर ब्लडमध्ये वाढलं असेल तर. आणि पुढं अँड बाय एक्सेलरेटिंग अपटेक ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस बाय बोन्स. देन बोन्समध्ये अपटेक कॅल्शियम फॉस्फरसचा इन्क्रीज होता, म्हणजे ॲट द एंड पॉईंटला काय होतं तर कॅल्शियमचं आणि फॉस्फरसचं कॉन्सन्ट्रेशन
कमी होतं. देन थर्ड वन इज पॅराथायरॉइड ग्लँड इज सिच्युएटेड ऑन पोस्टिरियर सरफेस ऑफ थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या बरोबर पोस्टिरियर साईडला असणार आहेत. ही जर थायरॉइड ग्लँड आहे तर त्याच्या बाजूलाच कुठं असणार आहे तर पॅराथायरॉइड ग्लँड. म्हणजे ह्या दोन सुपिरियर पॅराथायरॉइड ग्लँड आणि ह्या असणार आहेत इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड. 4 in number and named as superior and inferior parathyroid gland. They secrete the peptide hormone called parahormone and also called as Cole's hormone. Regulate calcium and phosphate balance between blood and tissue. Release of parahormone increase the blood calcium level. Parathyroid gland at posterior surface of thyroid gland. 2 त्याचे म्हणजे नंबर्स आहेत ते 4 असतात सुपिरियर अँड इन्फिरियर पॅराथायरॉइड ग्लँड. देन त्यांचं हार्मोन जे आहे ते पॅराहॉर्मोन. ओके, पॅराथॉर्मोन. देन ऑल्सो नोन ॲज कोलिप्स हार्मोन. त्याचं फंक्शन आहे टू रेग्युलेट द कॅल्शियम अँड फॉस्फेट लेवल बॅलन्स बिटवीन ब्लड अँड टिश्यू. रिलीज ऑफ पॅराथॉर्मोन इन्क्रीज द ब्लड कॅल्शियम लेवल. इट ड्रॉज द कॅल्शियम फ्रॉम बोन्स अँड इन्क्रीज कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन इन डायजेस्टिव्ह ट्रॅक. डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन इन्क्रीज करण्याचं काम करतो. देन इट रिड्युसेस द लॉस ऑफ कॅल्शियम इन युरिन. युरिनमधून जे काही कॅल्शियम लॉस होणार आहे ते कमी करण्याचं काम कोण करतं तर हा पॅराथॉर्मोन. म्हणजे ह्याचं मेन फंक्शन असणार आहे टू ड्रॉ द कॅल्शियम फ्रॉम बोन अँड ऑल्सो टू इन्क्रीज ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम इन डायजेस्टिव्ह ट्रॅक अँड रिड्यूस द लॉस ऑफ calcium from urine. Then secretion of parathormone under feedback mechanism control of blood calcium level. Concentration of calcium phosphate maintained by parathormone and calcitonin. जे कॅल्सिटोनिनचं आपण फंक्शन बघितलं तसंच कसं आहे पॅराथॉर्मोनचं आहे. हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन लोअर्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम इन ब्लड. जर पॅराथॉर्मोनचं सिक्रेशन कमी झालं तर कॅल्शियमचं पण कॉन्सन्ट्रेशन ब्लडमधलं कमी होईल. इन्क्रीज एक्सायटेबिलिटी ऑफ नर्व्स अँड मसल्स कॉझिंग मसल ट्विच अँड स्पास्म कॉल्ड पॅराथायरॉइड टिटानी. इथं नर्वची एक्सायटेबिलिटी तो वाढवतो मसल अँड नर्व्सची आणि ह्याच्यामुळे काय होतं तर ट्विचिंग येतं किंवा स्पास्म येतो. मस्क्युलर स्पास्म म्हटलं जातं आणि यालाच पॅराथायरॉइड टिटानी किंवा हायपोकॅल्सेमिक टिटानी असं म्हटलं जातं. कॅल्शियम लेवल काय होते कमी होते. कमी झाल्यामुळं काय होतं एक स्पास्म येतो आणि त्याला काय म्हटलं जातं पॅराथायरॉइड टिटानी. हायपोसिक्रेशन ऑफ पॅराथॉर्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मोअर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स कॉल्ड ऑस्टिओपोरोसिस. पॅराथॉर्मोनचं सिक्रेशन जर कमी झालं तर काय होतं तर मोअर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम बोन्सकडून मोअर ॲब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन्स अँड इट ऑल्सो नोन ॲज ऑस्टिओपोरोसिस. देन फोर्थ वन इज थायमस ग्लँड. इट लोकेटेड इन अप्पर पार्ट ऑफ thorax on dorsal side of heart dorsal side of heart. तर थायमस ग्लँडचं लोकेशन कुठं असतं तर थोरॅक्सच्या अप्पर पार्टमध्ये आणि हार्टच्या डॉर्सल साईडला इथं असते ते थायमस ग्लँड. देन इट इज सॉफ्ट पिंकिश बायलोड मास ऑफ लिम्फॉइड टिश्यू. इट प्रॉमिनंट ग्लँड ॲट बर्थच्या वेळेस ते एक प्रॉमिनंट ग्लँड असते बट ग्रॅज्युअली ॲट्रोफाईड. म्हणजे जसं ॲडल्ट होत मध्ये तर ती काय होते तर ॲट्रोफाईड होते आणि म्हणजे सुरुवातीला असते ती म्हणजे ॲट द बर्थ आणि नंतर काय होतं ते डिजनरेट व्हायला लागते. इट सिक्रेट द हार्मोन थायमोसिन. सिक्रेट करण्याचं काम करतं थायमस ग्लँड. इट इम्पॉर्टंट रोल ऑफ थायमस इन डेव्हलपमेंट ऑफ इम्युनी सिस्टीम बाय मॅच्युरेशन ऑफ टी लिम्फोसाईट. टी लिम्फोसाईटला मॅच्युरेशनसाठी कोण सपोर्ट करतं तर थायमोसिन सिक्रेटेड बाय थायमस ग्लँड. इट प्रमोट द प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज बाय प्रोव्हाइडिंग ह्युमोरल इम्युनिटी. अँटीबॉडीज प्रोडक्शनसाठी प्रमोट करतं बाय प्रोव्हाइडिंग ह्युमोरल इम्युनिटी. आपण इम्युनिटीमध्ये बघितलं आहे ह्युमोरल इम्युनिटी सेल्युलर इम्युनिटी वगैरे. तर यामध्ये थायमस ग्लँडसुद्धा थोडा स्टडी केलेला आहे. तर इथं लक्षात घ्या की टी लिम्फोसाईटला मॅच्युअर करण्यासाठी प्लस प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज साठी तो प्रमोट करतो. देन लास्ट वन इज ॲड्रिनल ग्लँड. इट इज ड्युअल इन ओरिजन अँड फ्रॉम मिसोडम अँड एक्टोडम. मिसोडम आणि एक्टोडमपासून ती फॉर्म होते. लोकेटेड ऑन अप्पर बॉर्डर ऑफ इच किडनी. किडनीच्या बरोबर
वरती असते, तर इथं नाही, किडनीच्या बरोबर वरती त्याचं लोकेशन आहे. ॲड्रिनल ग्लँड्स आर स्मॉल कोनिकल येलोइश ग्लँड्स, शो 2 डिस्टिंक्ट रिजन, आउटर कॉर्टेक्स अँड इनर मेड्युला. 2 पार्ट्स असतात त्याचे, बाहेरच्या बाजूचा कॉर्टेक्स असणार आणि इनर मेड्युला. जास्त आपण ॲड्रिनल कॉर्टेक्सबद्दल इथं डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट आहे ॲड्रिनल कॉर्टेक्स. डिरायव्हिंग फ्रॉम एम्ब्रियोनिक मिसोडम, सिक्रेट्स मेनी हार्मोन्स नोन ॲज कॉर्टिकॉइड्स. इथे जे हार्मोन्स सिक्रेट करतात त्याला कॉर्टिकॉइड्स असं म्हटलं जातं. अँड ॲड्रिनल कॉर्टेक्स डिफरन्शिएटेड इंटू 3 रिजन्स. याचे 3 रिजन्स आहेत. आउटर थिन झोना ग्लोमेरुलसा, देन मिडल थिक झोना फॅसिक्युलाटा आणि इनर आहे तो झोना रेटिक्युलारिस. ओके, हे 3 आपण डिफरन्सिएशन त्याचे बघायचे आहेत. पहिला आहे तो आउटर थिन झोना ग्लोमेरुलसा, म्हणजे इथं हा पार्ट आहे तो काय तर कॉर्टेक्सचा. ओके, तर यामध्ये परत इथं दाखवलेलं आहे, तर बाहेरचा आहे झोना ग्लोमेरुलसा, कारण तो कसा आहे बघा, आउटर थिन आहे. त्यानंतर हा थोडा झोना फॅसिक्युलाटा, हा थोडा कसा आहे थिक आहे. आणि परत काय होईल तर तिसरा आहे तो पण परत थिन असणार आहे, झोना रेटिक्युलारिस. आणि त्यानंतर खाली असणार आहे मेडुला. म्हणजे हे 3 पार्ट्स असतील कॉर्टेक्सचे, ॲड्रिनल कॉर्टेक्स. फर्स्ट सिक्रेट, आता आपण पहिल्यांदा बघूया आउटर थिन झोना ग्लोमेरुलसा. इट सिक्रेट्स मिनरल कॉर्टिकॉइड्स, इथं कॉर्टिकॉइड्स. देन रिलीज्ड बाय रेग्युलेटिंग सोडियम अँड पोटॅशियम आयन कॉन्सन्ट्रेशन. रेग्युलेट सॉल्ट वॉटर बॅलन्स, सॉल्ट वॉटर बॅलन्स रेग्युलेट करण्याचं काम करतं. प्लस ब्लड व्हॉल्यूम अँड BP मेंटेन करायचं काम करतं. मिनरल कॉर्टिकॉइड्स. ओके, अल्डेस्टेरॉन इज मेन मिनरल कॉर्टिकॉइड. मिनरल कॉर्टिकॉइड जे आहे त्यामधला महत्त्वाचा कोणता आहे, अल्डेस्टेरॉन, विच बॅलन्सेस सोडियम पोटॅशियम लेवल्स. Second one is middle thick zona fasciculata, responsible for secretion of glucocorticoids, that is cortisol. It regulates the metabolism of carbohydrate, protein and lipid. कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम असेल, प्रोटीन मेटाबॉलिझम असेल किंवा लिपिड्स असेल, यांना रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं तर कॉर्टिसोल, दॅट इज ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. कॉर्टिसोल रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज इन ब्लड ग्लुकोज लेवल. इट इज इम्युनोसप्रेसिव्ह, दॅट इज सप्रेस सिंथेसिस ऑफ अँटीबॉडीज विच इज यूज्ड इन ॲलर्जी कंडिशन. हा इम्युनिसप्रेसिव्ह आहे, जे काय सिंथेसिस अँटीबॉडीजचं त्यांना सप्रेस करण्याचं काम करतो. इट प्रिपेअर्स ॲनिमल्स टू फेस इमर्जन्सीज. ॲनिमल्सला जर काही इमर्जन्सी असेल तर त्यांना फेस करण्यासाठी प्रिपेअर करतो. हा कॉर्टिसोल हार्मोन, हे लक्षात घ्या, ग्लुकोकॉर्टिकॉइड्ससाठी कॉर्टिसोल हार्मोन. Then third one is inner thin zona reticularis. It responsible for production of 6 corticoids, that is gonadocorticoids. पहिला बघितला आपण मिनरल कॉर्टिकॉइड्स, दुसरा बघितला ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि तिसरा आहे हा गोनॅडोकॉर्टिकॉइड्स, दॅट इज 6 कॉर्टिकॉइड्स. मेल्समध्ये डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स यासाठी रिस्पॉन्सिबल असतो. त्यानंतर जर एक्सेस कॉर्टिकॉइड झालं, एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड्स जास्त प्रमाणात जर सिक्रेशन झालं तर फिमेलमध्ये ॲड्रिनल व्हायरलिझम अँड हिरिसिटिझम हे 2 आहेत. फिमेलमध्ये जर याचं सिक्रेशन जास्त जर झालं तर याच्यामध्ये काय होतं, एक्सेसमध्ये झालं असेल तर फिमेलमध्ये ॲड्रिनल व्हिरिलिझम असं आहे तिथं, आणि त्यानंतर दुसरं आहे ते हिरोसिटिझम. आणि मेलमध्ये जर झालं तर त्याला गायनेकोमॅस्टिया असं म्हटलं जातं, गायनेकोमॅस्टिया. आता ह्या दोन्हीचं आपण थोडंसं समजून घेऊयात की फिमेलमध्ये जर ॲड्रिनल व्हायरलिझम किंवा हिरोसिटिझम झालं असेल तर याचा अर्थ काय तर एक्सेस हेअर ऑन फेसवरती जास्त प्रमाणात फिमेलमध्ये हेअर्स येतात. आणि गायनेकोमॅस्टिया म्हणजे काय तर मेलमध्ये ब्रेस्टचे एनलार्जमेंट, साईज वाढते. ओके, म्हणजे हे जर हार्मोन एक्सेस झालं तर. देन अँड्रोजन अँड एस्ट्रेडॉइल्स प्रोड्यूस बाय ॲड्रिनल कॉर्टेक्स. ॲड्रिनल कॉर्टेक्सचे 2 हार्मोन आहेत, अँड्रोजन अँड एस्ट्रेडॉइल्स. नेक्स्ट, डिसऑर्डर्स रिलेटेड टू ॲड्रिनल कॉर्टेक्स. फर्स्ट इज हायपोसिक्रेशन.
हायपोसिक्रेशन ऑफ मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स रिस्पॉन्सिबल फॉर ॲडिसन्स डिसीज. जर हायपोसिक्रेशन म्हणजे कमी सिक्रेशन, मिनरल कॉर्टिकॉइड्स अँड ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं सिक्रेशन जर कमी झालं तर तिथं एक डिसीज आहे तो ॲडिसन्स डिसीज. यामध्ये लो ब्लड शुगर, लो सोडियम अँड हाय पोटॅशियम इन प्लाझ्मा, देन इन्क्रीज इन लॉस ऑफ सोडियम अँड वॉटर इन युरिन. ओके, देन वेट लॉस, विकनेस, नॉशिया, ओमेटिंग अँड डायरिया, हे सगळं होतं ॲडिसन्स डिसीजमध्ये. त्यानंतर हायपर सिक्रेशन. आता सिक्रेशन जर जास्त झालं, हायपर सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड्स प्रोड्यूस कुशिंग डिसीज. इट लीड्स टू हाय ब्लड प्रेशर लेवल, हाय ब्लड शुगर लेवल. देन एक्सक्रीशन ऑफ ग्लुकोज इन युरिन, युरिनमधून ग्लुकोज एक्सक्रीट होईल. राईस सोडियम कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड, देन हाय ब्लड प्रेशर. देन ओबेसिटी अँड वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स. ओबेसिटी आणि वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स म्हणजे लिम्ब मसल्स हे वीक होत जातील हळूहळू, हे असणार आहे हायपर सिक्रेशनमध्ये. देन ॲड्रिनल मेड्युला, म्हणजे आतापर्यंत सगळं बघितलं आपण ॲड्रिनल कॉर्टेक्समध्ये, ॲड्रिनल ग्लँडमध्ये ॲड्रिनल कॉर्टेक्स बघितला. आता आपल्याला बघायचं आहे ॲड्रिनल मेड्युला. It develop from ectoderm, secrete two hormone, adrenaline that is epinephrine and noradrenaline that is norepinephrine. Epinephrine that is adrenaline is emergency hormone. It also known as 3F hormone. आता ह्याला 3F हार्मोन असं का म्हटलं जातं तर फाईट, फ्लाईट अँड फ्राईट म्हणजे इमर्जन्सी हार्मोन आहे हा. तर एखाद्या अचानक उद्भवलेल्या एखाद्या कंडिशनमध्ये आपण आपला बचाव करायचा किंवा तिथून त्यात असणाऱ्या परिस्थितीची फाईट करायची, ह्या सगळ्यासाठी हे हार्मोन आहे म्हणून याला काय म्हटलं जातं 3F हार्मोन. देन सेकंड वन इज नॉर ॲड्रेनालिन दॅट इज नॉर एपिनेफ्रिन. इट रेग्युलेट्स द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशनमध्ये ब्लड प्रेशर आहे ते रेग्युलेट करण्याचं काम करतो नॉर ॲड्रेनालिन आणि इट ऑल्सो ॲक्ट ॲज अ व्हॅसो कन्स्ट्रिक्टर. ओके, हे झालं ॲड्रिनल मेड्युलाबद्दल. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईन आणि अभ्यास करत राहा. काळजी घ्या. थँक्यू.